सर्कल प्ले। दो रिव्यू कंपलसरी, कटआउट के लिए रिव्यू बिल्कुल नहीं रहेगा। अंपायर का डिसीजन आखिरी डिसीजन रहेगा। और तो 25 मिनट यहां पर दिए जाएंगे गेंदबाजी के लिए। 25 मिनट में आपको 6 ओवर करना है। इथे मात्र आपण पाहतो तर सामन्याला सुरुवात होते। सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतो तर नक्कीच दोन संघ अतिशय, दोन्ही संघांनी विजय मिळवलेला, एक एक विजय यांच्या कोट्यामध्ये जमा असताना दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र आपण पाहतो तर गोलंदाजीचा भार जो स्वीकारला जातोय तो गोलंदाज पहिला चेंडू आहे, पहिला चेंडूवरती मोठा फटका, मोठा वार करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना बॅटला छेदत चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाकडे। या ठिकाणी पाहतो तर निर्धाव चेंडू आहे पुन्हा एकदा। नक्कीच खूप चांगली गोलंदाजीचा या ठिकाणी आपण पाहतो तर नमुना पाहायला मिळतोय। चेंडू घेऊन गोलंदाज, इथे मात्र मोठा फटका, फटका फसतोय चेंडू खाली, क्षेत्ररक्षक ओ हो, नो मॅन झोन मध्ये चेंडू पडताना। इथे मात्र नक्कीच खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मोठे फटके खेळण्याची या ठिकाणी नक्कीच गरज आहे आणि तोही प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण समोर जो संघ या ठिकाणी भेटलेला आहे नक्कीच मुन्ना मंद्रुप संघ इतका मोठा संघ की ज्याने 116 धावांचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे नांदेडी संघाला या ठिकाणी एक खूप मोठं आव्हान असणार आहे। पाहूया पुढला चेंडू लखन गावडे आणि त्यासोबत साथ देतात ते सईद जहागीरदार आणि गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला समीर बिराजदारच्या माध्यमातून। ओहो, यावेळेला पंचांचा नो, नक्कीच बिमार चेंडू आहे, त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय। आपण पाहतो तर डिप्स स्कोअर लेगला हा जातोय, पंचांचा इशारा। 4 धावा, या 4 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते, थेट जाऊन पोहोचतोय। आपण पाहतो धावफलक 6 धावा, पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीचा भार जो स्वीकारला जातोय समीर बिराजदारच्या माध्यमातून पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक समीरच्या माध्यमातून टाकलं जाईल। सामना करतील सईद, ज्याने आत्ताच एक मोठा फटका लगावला होता। पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा समीर सईदसाठी, शॉर्टपिच चेंडू आहे, मोठा फटका मारायचा विचार, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। इथे मात्र गोलंदाज थोडेसे हावी होताना पाहायला मिळत आहेत फलंदाजावरती। इथे मात्र एकही धाव घेतली नाहीये, निर्धाव चेंडू टाकलेला आहे, कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी समीर। नक्कीच खूप चांगल्या गोलंदाजीचा मारा, अचूक टप्प्यावरती मारा करतायत, तो शॉर्टलाईन वरचा चेंडू नक्कीच उसळी मारतोय, फलंदाज खेळू शकत नाहीये। फलंदाजाला थोडंसं या ठिकाणी बांधून ठेवण्यात, जखडून ठेवण्यात या ठिकाणी यश मिळतंय समीर या गोलंदाजाला। शॉर्टपिचचा चेंडू आहे, फटका मोठा आहे, पाहूया काय होतंय। आणि या ठिकाणी पाहतो आपण चेंडू चिरत फाडत जातोय हवेमधनं, थेट जाऊन पोहोचतोय सीमा रेषेच्या पलीकडे। युनिकच्या माध्यमातून युनिक सुपर 8चा हा मिड विकेटला जाणारा एक मोठा फटका, नक्कीच हा केलाय तो फलंदाजाने वार, जाऊन पोहोचतोय तो षटकार।
इथे मात्र आपण पाहतो तर सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफला होताना पाहायला मिळतंय. एक निर्धाव चेंडू नक्कीच सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. सुनील होतमानी गोलंदाजी करताना हो यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो तर शॉर्ट लेन वरून चेंडू मुसंडी मारतोय, थेट जाऊन पोहोचतोय तो यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावलेला चेंडू आहे. नक्कीच सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. 16 धावांवरती खेळ थांबलेला आहे, थांबवलं गेलेलं आहे. लखन गावडे याला आपण पाहतो तर लखन गावडे या ठिकाणी खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतो स्लॉट मधला चेंडू आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू क्षेत्ररक्षण केलं जाईल, पाहूया. इथे मात्र सुरक्षित आहेत आपल्या क्रीज मध्ये लखन गावडे. एक चोरटी धाप घेतलेली आहे. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो अतिशय सुंदर असं पाहायला मिळतं आपल्याला लखन आणि सईद या दरम्यान. एकही या ठिकाणी पाहूया. नक्कीच वसीम लवेंडर यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. सतरा धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजीचा भार आपण पाहतो तर सुनील मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतो डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातोय. फलंदाज आक्रमक होतोय याचा अंदाज मात्र या गोलंदाजाने घेतला होता. नक्कीच त्यामुळे चेंडू फलंदाजापासून लांब कसा ठेवता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाज सुनील. पुढला चेंडू घेऊन सुनील सईद साठी. यावेळेला पुन्हा एकदा त्याच शैलीमधली गोलंदाजी आहे, बांधून ठेवलं गेलेलं आहे. आपण पाहतो त्या ठिकाणी खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गती नाहीये, वेग नाहीये, अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. मात्र चेंडू थोडासा निसटतोय, थेट जाऊन भिडतोय तो यष्टिरक्षक हातामध्ये. जब्बारभाई सय्यद यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत. युनिक सुपर 8च्या या टुर्नामेंटमध्ये आपलं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत केलं जात आहे. पुढला चेंडू घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी सुनीलच्या मध्ये. ओ यावेळेला मात्र कोणतीही चूक नाहीये. सईदच्या बॅट मधून हा वार आपण पाहतो, चेंडू जातो सीमा पार. पंच निर्णय देतात हा उत्तुंग दणदणीत खणखणीत सनसनीत षटकार. जब्बार भाई की तरफ से यहाँ पे 1000 रुपए का इनाम आया है. अगर सलग लगातार 3 अगर षटकार यहाँ पे लगाते हैं, सिक्सर यहाँ पे लगाते हैं, तो वहां पे जरूर उनको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. धावसंख्या मुसंडी मारताना पाहायला मिळते 23 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 धावा. शहीद जागीरदार मात्र आपण पाहतो तर 7 चेंडूंचा सामना करत 20 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार त्यांनी लगावलेले आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार या पद्धतीचं गणित या ठिकाणी सईदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. लखन मात्र या ठिकाणी आपण पाहतो तर थोडासा संघर्ष करतोय. नक्कीच 6 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 2 धावा केलेल्या आहेत. संघर्ष करताना पाहायला मिळतोय लखन. अजूनही त्यांच्या बॅटला या ठिकाणी नक्की सूर गवसत नाहीये, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्की चालू आहेत. दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आहेत. इथे मात्र नांदणी संघ या ठिकाणी काहीतरी नक्कीच नियोजन करताना पाहायला मिळतोय. मात्र आपण पाहूया गोलंदाजीचा भार जो पुन्हा एकदा मला वाटतं या ठिकाणी सोपवलेला आहे. सौरभ देवकाते गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळतोय लखन. मात्र नक्कीच 1 धाव या दरम्यान मिळते. वाईट चेंडू आहे. चोवीस धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. सौरभ पुढला चेंडू घेऊन गोलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळतोय. लखन सामना करतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. एकही गडी न गमावता 24 धावांवरती आपण पाहतो त्या ठिकाणी संघ खेळतोय.
इथे मात्र आपण पाहतो तर या ठिकाणी नक्कीच एक धाव मिळणार आहे. या ठिकाणी लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. इथे मात्र आपण थोडं धावसंख्या थोडं अपडेट होते. 2 मिनिटं अपडेट केला जातोय. धावसंख्या आपल्याला कळवली जाईल अपडेट झाल्यानंतर. पुन्हा एकदा आपण मैदानात वळूया. आपण पाहूया सौरभ. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. इथे मात्र ब्लॉकवरचा चेंडू आहे. ब्रह्मास्त्र, हे क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा. या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 30 धावा झालेल्या आहेत. मुन्ना मंद्रुप 11 संघ या ठिकाणी आपण पाहतो तर फलंदाजीमध्ये थोडंसं आपण पाहतो तर नक्कीच लखन संघर्ष करताना पाहायला मिळतोय. सईद मात्र आपल्या बाजूने एक हाती किंडल लढवताना पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. नांदणी संघाचे गोलंदाज या ठिकाणी थोडेसे हावी होताना पाहायला मिळतात. या अगोदर सुनीलने गोलंदाजी केली होती. 1 षटकाचा खेळ केला होता ज्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या. गडी मात्र त्यांना मिळवता आला नाहीये. यानंतर आपण पाहूया पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ लखनसाठी. हो, पंचांचा नोचा इशारा येईल. भीमर, पुन्हा एकदा भीमरचा चेंडू आहे. इथे मात्र दंडित केलं जाईल पंचांकडून. नो चेंडू आणि त्याशिवाय मला वाटतं 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होईल आणि नक्कीच फ्री हिटची संधी या ठिकाणी या फलंदाजाला मिळणार आहे. फ्री हिट म्हणजे सोने पे सुहागा. दिवाळी बंपर नाही तर बोनस बंपर असं सुद्धा म्हणावं लागेल. पाहूया दिवाळी मधला बोनस जसा मिळतो तशी या ठिकाणी फ्री हिट वरती संधी मिळत असते फलंदाजाला. पाहूया ह्या फ्री हिटचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करतायत का. या ठिकाणी सईद खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळत आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. मात्र गोलंदाजाने एक छानसा चेंडू टाकलेला आहे जिथे चेंडूला फलंदाजाला खेळता आलं नाही. फ्री हिटची संधी या ठिकाणी गमावलेली या खेळाडूने. इथे मात्र धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालेलं आहे सौरभला. 32 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ. सामना करते सईद. धावखोर फलंदाज आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. नक्कीच आपल्या फलंदाजीमधून मोठे मोठे फटके मारण्याचा क्षमता या खेळाडूमध्ये आहे. गती कमी आहे, वेग कमी, अचूक टप्प्यावरती मारा. पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न. इथं संघर्ष करायला लावतोय गोलंदाज. फलंदाजाला बांधून ठेवतोय, जखडून ठेवतोय, संघर्ष करायला लावतोय. नक्कीच 32 धावांवरती खेळ थांबलेला आहे. यानंतर होणारे सर्व सामने हे 6 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना सुद्धा 6 षटकांचा आहे याची नोंद नक्की या ठिकाणी घेतली जावी. आणि 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत या 6 षटकांमध्ये. चेंडू या ठिकाणी झाले ते 4. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा झालेल्या आहेत. ओहो, यावेळेला पंचांनी पुन्हा एकदा नो दिलेल्या 2 भीमर. नक्कीच या ठिकाणी दंडित केलं जाईल पुन्हा एकदा पंचांकडनं. आणि हा जातोय तो 4 धावा. या पण थर्ड अंपायर कडे या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला आहे. नक्कीच थर्ड अंपायरचं काम या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी करताना स्वतः सादिक शेख म्हणजेच माचो सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात थर्ड अंपायरच्या रूपामध्ये. पाहूया काय निर्णय येणार आहे. नक्कीच अभी का या ठिकाणी नक्कीच पंचांनी नो घोषित केलेला आहे. थर्ड अंपायरने सुद्धा या ठिकाणी या चेंडूला नो करार दिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया धावसंख्या मात्र जी मुसंडी मारते ती जाऊन पोहोचते ती 37 धावा. आताच्या नो चेंडूवरती
जर का फ्री हिट वरती जर सईद जागीरदार यांनी जर षटकार मारला तर जब्बारभाई माफ करा सॉरी जब्बारभाई यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर या फ्री हिट वरती षटकार जर सईद जागीरदारांनी मारला तर एक खूप मोठी संधी आहे सईद जागीरदारसाठी. या ठिकाणी एका फटक्याला म्हणजे एका षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जब्बारभाई यांच्याकडून दिलं जाणार आहे. मात्र आपण पाहूया, आपण धावफलकाकडे जर तुम्ही नजर टाकली तर नक्कीच 37 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या दरम्यान आपण पाहतो तर गोलंदाजीला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलेलं आहे. बॉलर नेम प्लीज. राजकुमार रहेगा तो हाथ ऊपर करना है. यस बसनाळे. 37 धावा झालेल्या आहेत. नक्कीच पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत राजकुमार बसनाळे. 37 धावा एकही गडी न गमावता. ओहो, या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक मात्र थोडं निसटतंय. मात्र पंचांचा इशारा 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र पाहतो आपण तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. खूप चांगली गोलंदाजीचा मारा केला जातोय. मात्र थोडस 9 चेंडूंचा एक थोडासा या ठिकाणी नक्कीच धोका पत्करावा लागतोय गोलंदाजांना. ओहो, रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निसटतोय, थेट जाऊन पिसावतोय तो यष्टीरक्षक हातामध्ये. इथे मात्र कोणतीही धाव घेतली जात नाहीये. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. या ठिकाणी गोलंदाजीला पुन्हा एकदा पाहतो आपण. नक्कीच समीर गोलंदाजीला पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. दुसरं षटक संघासाठी. मात्र या ठिकाणी पाहूया चौथं षटक समीरच्या माध्यमातून लखन सामना करतायत. शॉर्टपिच चेंडू आहे, खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. पंच या ठिकाणी 2 हात समांतर करतील, दंडित करतील गोलंदाजाला एका धावेने. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहूया वाईड चेंडूच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा. अजूनही चौथ्या षटकाची सुरुवात अजूनही झालेली नाहीये. एक अवांतर धाव मात्र या ठिकाणी मिळते. सलीम चाचा यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करीन आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. एक उसळी मारलेला चेंडू होता, आपण पाहिलं असेल आत्ताच. अतिशय चांगला चेंडू आहे. मात्र पंच या ठिकाणी पाहतायत. पंचांनी पुन्हा एकदा 2 हात समांतर केलेत आणि या ठिकाणी वाईड चेंडू दिलेला आहे. इथे मात्र आपण पाहू 1 धाव निश्चित मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. रिव्ह्यू ओके, रिव्ह्यू थर्ड अंपायर रिव्ह्यू. नक्कीच या ठिकाणी हा बॉल क्लिअर आहे. 4 डिलिव्हरी आहे या ठिकाणी. ओके, या ठिकाणी धावसंख्या मात्र आपण पाहूया. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजीचा मारा केला जातोय समीरच्या माध्यमातून. धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं एक खूप चांगलं काम एक गोलंदाज नांदणीचे आपल्याला करताना पाहायला मिळतात.
पुढला चेंडू समीर to लखन. इथे मात्र आपण पाहतो तर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. संघर्ष अजूनही लखन यांना सूर गवसत नाहीये. प्रयत्न मात्र चालू आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मुन्ना मंद्रुप 11 संघ या ठिकाणी आपण पाहतो तर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करताना मात्र थोडा संघर्ष या ठिकाणी फलंदाजांना करावा लागतो हे मात्र निश्चित आहे. ओहो बॅट शिकायला लागते चेंडूवरती क्षेत्ररक्षक. हो थर्ड अंपायर. इथे मात्र थोडंसं मी पाहिलं यष्टीरक्षक थोडेसे या ठिकाणी प्रयत्न करतायत. नक्कीच एक धाव मिळेल. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला होता मात्र यष्टीरक्षक थोडेसे या ठिकाणी प्रयत्न करताना धडपडले आहेत. मात्र एक धाव या दरम्यान पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. ओहो यावेळेला मोठा फटका मारचा प्रयत्न. चेंडू निसटतोय जाऊन यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावतोय. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो तर कंजूसवरी गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. हो यावेळेला थोडा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. संघर्ष केला जातोय. या ठिकाणी धडपड केली जाते धावांसाठी. इथे मात्र एक धाव मिळते. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावा. इथे मात्र फटका आहे. नक्कीच एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करणं खूप गरजेचं आहे. अजून 3 मिनिटाचा फक्त खेळ आपला बाकी. आपल्याला 3 मिनिटात 2 षटकं टाकायचे. नाही तर आपल्याला नक्कीच पेनल्टी स्वरूपात एक थर्ड अंपायर. पेनल्टी. नक्कीच 25+5 असं 30 मिनिटांचा वेळ या ठिकाणी आहे. त्यामुळे नक्की अजून 2 षटक आपल्याला टाकायचे आहेत. 8 मिनिटाचा खेळ बाकी आहे. नक्कीच आपल्याला 2 षटक 8 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. अन्यथा आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी पेनल्टी स्वरूपात घेतला जाणार आहे याची नोंद घ्यायची. 46 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. चेंडू गतीने कमी आहे वेगाने कमी आहे मात्र याला पाठवला जातो तो सीमा पार लॉंग ऑनच्या दिशेने. सईच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत खणखणीत संचलित षटकार. 6 धावांनी धाव संख्या मात्र या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते. नक्कीच 52 धावा. 5वं षटक प्रगती पथावरती. सईची बॅट थोडीशी तळपताना पाहायला मिळते आणि पंचांनी नो चेंडूचा इशारा केलेला आहे. नक्कीच एक अजून अतिरिक्त धाव त्यांना मिळणार आहे. फ्री हिटची संधी आहे आणि फ्री हिटच्या संधीचा पाहूया कसा काय या ठिकाणी उपयोग करून घेतला जातोय सईदच्या माध्यमातून. नक्कीच 3 खेळाडू आतमध्ये होते त्यामुळे 4 खेळाडू आतमध्ये असणं बंधनकारक असतं. पंचांनी या ठिकाणी नक्कीच पेनल्टी स्वरूपात नो चेंडू या ठिकाणी दिलेला आहे. इथे मात्र पाहूया पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी करताना सुनील. हो ब्लॉक होलचा चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी मात्र या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू आहे. या दरम्यान एक धाव नक्की मिळेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती एका धावेने समाधान मानावं लागेल सईदला. 54 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. लखन अजूनही या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळते. सूर गवसत नाहीये. फलंदाजीमध्ये थोडंसं काहीतरी बदल करण्याची गरज नक्की या ठिकाणी या खेळाडूला आहे. मात्र पुढला चेंडू सुनीलच्या लखनसाठी.
इथे मात्र मोठा फटका मारताना पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळालेला खेळाडू आहे, मात्र नशीब साथ देत आहे आणि या ठिकाणी बॅटकडे लागून चेंडू जातो तो चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावा. इथे मात्र एकही गडी न गमावता 58 धावांपर्यंत मजल मारली आहे. नक्कीच या ठिकाणी खूप मोठी धावसंख्या जशी उभी करण्याची गरज आहे तितकीच ती धावसंख्या रोखण्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. मंद्रुप 11 संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच संघर्ष करताना. इथे मात्र मोठा फटका मारता पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू निसटतो उजव्या बाहेर टाकला जातोय. नक्कीच घुडलेवरचा चेंडू उसळी मारतोय, थेट जाऊन फिरतोय. यष्टीरक्षकडे कोणती धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये. सुनील आपल्या गोलंदाजीमध्ये अतिशय चांगलं एक व्हेरिएशन आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात मैदानामध्ये. यावेळेला मात्र बॅट मधून मोठा फटका निघालेला पाहायचंय. फटका फसतोय की ओहो, इथे मात्र नो मॅन झोन मध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते झेल घेण्याचा, मात्र झेल पर्यंत व्यवस्थित ते पोहोचू शकले नाहीत. याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मिळालेला आहे तो फलंदाजाला म्हणजेच लखनला. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी न गमावता 60 धावा. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात सुनील आणि त्यांचा सामना करतील लखन. तो चेंडू दोन चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच इथे मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, ओ हो हो, इथे पुन्हा झोल सुटतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जीवदान मिळतंय. नक्कीच 2 धावा या दरम्यान घेतल्या जातील. लखनच्या बॅट मधून निघालेला फटका होता. नक्कीच या ठिकाणी एक झेल होऊ शकला असता. थोडासा प्रयत्न कमी पडला, चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचू शकला नाहीये, वेग कमी होता. मात्र याचा पुरेपूर फायदा घेत लखनच्या बॅट मधून या फटक्यावरती 2 धावा खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 धावा. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. इथे मात्र सुंदर फटका, नो चान्स, नो मॅन झोन मध्ये चेंडू जातो कमेंट्री बॉक्सच्या दिशेने जातात त्या या ठिकाणी 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतो तर मुसंडी मारताना पाहायला मिळते 66 धावा. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 धावा. आता मात्र 1 षटकाचा खेळ बाकी आहे आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग या ठिकाणी संपणार आहे. मात्र धावसंख्या किती मोठी उभी केली जाऊ शकते पुन्हा मंद्रुप 11 संघाकडून आपल्याला पाहायचंय. इथे मात्र आपण पाहतो तर सुनील यांनी 2 षटकं टाकली ज्याच्यामध्ये 27 धावा दिल्या. गडी मात्र त्यांना एकही मिळवता आला नाही. समीर यांनी सुद्धा 2 षटकं टाकली त्याच्यामध्ये 21 धावा दिल्या. गडी मात्र त्यांना मिळवता आला नाहीये. मात्र लखन इथे मात्र लखनने 16 चेंडूंचा सामना करत 18 धावा केल्या ज्यामध्ये 3 चौकार लगावलेले आहेत. सईदने मात्र 18 चेंडू सामना केलेल्या 37 धावांवरती तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने या ठिकाणी सईदने ही 37 धावसंख्या आपल्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. 66 धावा एकही गडी न गमावता 5 षटकाचा खेळ संपतोय. 6वे षटक घेऊन येतात ते गोलंदाज. या ठिकाणी पाहूया नक्कीच गोलंदाजीला सज्ज झालेले आहेत. राईट ऑफ राऊंड द विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. फिरोज पुढला चेंडू घेऊन फिरोज या ठिकाणी सामना करणार आहेत. फिरोज नदाब या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आपण पाहतो तर डीप स्लीप लेग क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर पॉइंट. यावेळेला पुढे येऊन सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाला लक्षात आलं होतं. गोलंदाजाने सुद्धा आपल्या चालाखीने या ठिकाणी गोलंदाजी करताना चेंडूला थोडंसं अलीकडे टाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून चेंडू उसळी मारेल आणि थेट जाऊन यष्टीरक्षणाकडे पोहोचेल आणि हा प्रयत्न त्याचा यशस्वी ठरला. नक्कीच बांधून ठेवण्यात यश मिळालेलं आहे फिरोजला, या ठिकाणी सईदला. सईद पुढला चेंडू. इथे मात्र सईदच्या बॅट मधून मोठा फटका निघतोय. पाहूया काय होतं ते. चेंडू जातोय आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने. पंचांच्या इशारा 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 70. 6वं षटक म्हणजे अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. 70 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारलेली आहे. पुन्हा मंद्रुप 11 संघाने
इथे मात्र गोलंदाजीला थोडासा तडा गेलेला आहे. या चेंडूवरती एक मोठा फटका आलेला आहे. 4 धावा या ठिकाणी निश्चित खात्यात जमा झालेल्या आहेत. धावफलकावरती धावसंख्या दिसते ती 70. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज फिरोज टू सईद. पुन्हा एकदा सईदच्या बॅट मधून एक सुंदर असा फटका, दर्जेदार फटका आहे. पाहूया काय होतं ते. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. पुन्हा एकदा या 4 धावा. बॅटने केला वार. सईदच्या बॅट मधून निघालेला हा हवा चिरत जाणारा हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 74 धावा. 6वे षटक प्रगती पथावरती. या ठिकाणी 74 धावांपर्यंत इथे मात्र मजल मारलेली आहे. सईदची बॅट तळपते. वैयक्तिक 45 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय सईद. आणि या ठिकाणी 5 पावलं दूर आहे अर्धशतकापासून. फिरोज या ठिकाणी अर्धशतकापासून रोखतायत की सईद अर्धशतक ठोकतायत. यावेळेला बॅटचा फटका आहे, सुंदरचा फटका आहे. नक्कीच नो मॅन झोन मध्ये चेंडू जातोय, प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा जातो, बॅटने केला वार आणि हा निघाला सईदच्या बॅट मधून चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा मुसंडी मारते. 78 धावा. इथे मात्र फक्त 1 पाऊल दूर आहे अर्धशतकापासून सईद. वैयक्तिक 49 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो सईद आपल्याला खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. आज आपण पाहतो प्रत्येक मॅच मध्ये एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच खासियत आहे सुपर 8 या टुर्नामेंटची. आणि सईदच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने फटका आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू जातोय आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. 4 धावा. आणि या सामन्यामध्ये सईद जागीरदार याच अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. आजच्या दिवसातील प्रत्येक सामन्यामध्ये एका खेळाडूने, मी नक्कीच गौस बागवान यांना सांगू इच्छितो, या युनिक सुपर 8 ची खासियत सांगतो, प्रत्येक सामन्यामध्ये एकाने अर्धशतक लगावलेलंच आहे. आणि विशेष म्हणजे एक असा सामना झाला ज्याच्यामध्ये 115 धावांची भागीदारी सलामीच्या फलंदाजांनी केली होती, ज्यामध्ये दोघांनी सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं. इथं मात्र फुलटा चेंडू काढतो समाचार. आपण पाहतो हवेला चिरत काढत जातो हा उत्तुंग असा दणदणीत खणखणीत सणसणीत युनिक सुपर 8 चा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 88 धावा. 89 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच ठेवलं जाईल नांदणी सीसी संघासमोर. सईद जागीरदार मात्र वैयक्तिक 23 चेंडूमध्ये 59 धावा करत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद राहिलेला खेळाडू. त्यासोबत लखन मात्र या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना मात्र 7 चांगली दिलेली आहे खेळाडूने आपल्या संघासाठी. अनिल पाणी घेऊन जायचंय पंचांसाठी. व्हॉट्सअप केलं. जो संघ जिंकेल ते सेमीफायनल मध्ये जाईल. नक्कीच युनिक सुपर 8 हा जो टुर्नामेंटचा आपल्याला या ठिकाणी क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. नक्कीच त्यासाठी योगदान मात्र या ठिकाणी खूप लोकांचं लाभलेलं आहे. आणि या योगदानामध्ये नक्कीच टुर्नामेंटची जी कमिटी आहे यशस्वी करण्यासाठी अनमोल सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे, तय्यब भाई और अल्ताफ भाई मुल्ला, युनिक स्पोर्ट्स परांडा, त्याचबरोबर सिराज भाई इनामदार, राजा बागवान, अनिस सय्यद, शहबाज निटोरे, मुतस्सर पटेल, मोहसिन नेता, संकेत भाऊ चव्हाण, अबू बकर सय्यद, जुबेर नालबंद, अन्ना 25, गौस बागवान, जब्बार सय्यद, त्याचबरोबर आरिफ बागवान, अली टायगर ग्रुप, आरिफ जमादार, या सर्वांनी या टुर्नामेंटसाठी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर टुर्नामेंट कमिटीमध्ये जर आपण थोडासा विचार केला, नक्कीच युनिक सुपर 8चा हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. गेल्या साधारण 3, 4 आणि 5 या 3 दिवसामध्ये या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन नियोजन संयोजन झालेलं आहे. नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके मित्र, आपल्याला माहित असेल कदाचित मंद्रुप भागामध्ये राहणारा एक क्रिकेटचा खेळाडू, क्रिकेटवर प्रेम करणारा खेळाडू मुन्ना शेख असं त्या खेळाडूचं नाव आहे. नक्कीच या खेळाडूने अनेक क्रिकेट सामने खेळलेले आहेत, अनेक खेळाडूंना घडवलेलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी या सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणलेला आहे. नक्कीच त्याचा मित्र परिवार एक आठवण बनवून या ठिकाणी या सुपर 8चं म्हणजे या टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. इथे बसलेले सर्व मंडळी जे आहेत ते सर्व मंडळी त्याच्यावरती प्रेम करणारी मंडळी आहेत. नक्कीच त्याचे वडील, त्याचे चिरंजीव, त्यासोबत त्यांचे बंधू हे सर्व या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत.
आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या टुर्नामेंटचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना या ठिकाणी खेळवला गेला, ज्यामध्ये पहिली इनिंग झाली. त्या पहिल्या इनिंगमध्ये मला वाटतं मुन्ना मंद्रुप 11 संघाने 88 धावा या ठिकाणी जोडल्या आहेत आणि 89 धावांचं पाठलाग करण्यासाठी आव्हान दिलेलं आहे ते नांदणी सीस संघासाठी. नक्की आपल्याकडे मध्ये जब उभा करावा लागणार आहे याची नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतो या ठिकाणी यानंतर होणारा सामना जो आहे तो लुझर या दोन संघांमध्ये होणार आहे. जे संघ या ठिकाणी दोन्ही लुझर आहेत त्यांनी या ठिकाणी यायचे. कप्तानांनी त्यांच्यात नाणेफेक केली जाणार आहे. आपल्याला विनंती, आपण लगेच ताबडतोब इथे यायचंय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पहिली विकेट या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. एक खूप मोठा धक्का या ठिकाणी मिळतोय. 89 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती हा विकेट गेलेला आहे. एक खूप मोठा सकारात्मक नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ईसा 11 म्हणजेच जे संघ मालक आहेत ज्यांनी या ठिकाणी या सामन्या टुर्नामेंटसाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं नक्कीच या ठिकाणी नाव घेणं आपलं कर्तव्य आहे. ईसा 11, हुसेन सय्यद, त्याचबरोबर नांदणी सीसी रफिक शेख, मुन्ना मंद्रुप 11, बिलाल शेख, AJ हराळवाडी, गोपाळ शेळके मालक, गुरु सीसी, चंद्रशेखर उदगिरी, त्यावर रहमत सीसी, युसुफ बिराजदार, शोएब सरदार सीसी, शोएब चौधरी आणि त्यासोबत संदेश बोर्डे 11, संदेश बोर्डे या सर्व संघ मालकांनी या ठिकाणी आपलं नाव नोंदणी करून या टुर्नामेंटसाठी एक मोलाचं योगदान दिलेलं आहे. टुर्नामेंट कमिटीचा थोडासा या ठिकाणी विचार केला तर सादिक शेख माचोसर, त्याचबरोबर जफर शेख साथी, बिलाल उटकूर, फयाज जमादार आणि प्रवीण राठोड या कमिटीमध्ये या सामन्यामध्ये आपलं सहकार्य आणि आपलं या ठिकाणी काम पाहतात. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू या ठिकाणी निर्धाव. पंच कमिटी म्हणून या ठिकाणी काम पाहताना पाहायला मिळत आहेत मोहसिन शेख, त्याचबरोबर मझर मंगोली,
त्याचबरोबर मोहसिन मुल्ला आणि समालोचक या ठिकाणी नक्कीच मनीष काळे आणि ग्राउंड्समन म्हणून या ठिकाणी काम पाहताना मिळायला मिळतात ते अनिल गुंजाळ. या सर्वांच्या सहकार्याने हा युनिक सुपर 8 टुर्नामेंटचा हा क्रिकेटचा थरार या मैदानात रंगतोय. आपण पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. मैदानात पाहूया. यावेळेला फटका नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललेला आहे. पाठलाग केला जाईल चेंडूचा, मात्र मला वाटतं या ठिकाणी चेंडू जात होतो सीमा पार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहूया आपण मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते. पाच धावा, एक गडी बाद 5 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज लखन गावडे. ओहो, इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उसंडी मारली होती. पंचांनी मात्र 2 हात समांतर केलेत. 1 धाव अवांतर वाईड चेंडू आणि रिव्ह्यू मागितला. या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू ऑफर केला जाईल. पाहूया या रिव्ह्यू मध्ये. मला वाटतं लखन गावडे यांच्याकडनं हा रिव्ह्यू आहे. वाईड चेंडू आणि या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये वाईड चेंडू हा निर्णय झालेला आहे. आत्ताचा वाईड चेंडू असणार आहे. नक्कीच थर्ड अंपायर या ठिकाणी माचो सर आहेत. ओहो, या वेळेला आपण पाहतो तर निर्धाव चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतात लखन. इथे मात्र मोहसिन आणि मोनिश हे दोघेही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो तर खेळताना पाहायला मिळतात. 89 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 31 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गरज आहे ती 83 धावांची. ओहो, यावेळेला बॅचकडे लागते. इथे मात्र कोणती संधी नाहीये. यष्टीरक्षकाने आपली नजर या ठिकाणी टिकवली, हटवली नाही. याचा कुठेतरी नक्कीच या ठिकाणी धक्का बसणार आहे. हा मोहसिन या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतताना 6 धावा 2 गडी बाद. 1 षटकाचा खेळ संपतोय. अजूनही 5 षटकांचा म्हणजे 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गरज आहे ती 83 धावांची. नक्कीच या सामन्याकरता ज्यांचं योगदान लाभलेलं आहे संघ मालक ज्यांनी यामध्ये अतिशय पुढाकार घेऊन या सामन्याला एक रंगत आणलेली आहे असे सर्व संघ मालक या ठिकाणी नक्कीच त्यांचं नाव या ठिकाणी आपण घेणार आहोत. ईसा 11 संघ ज्यांनी घेतला. संघ मालक हुसेन सय्यद, नांदणी सीसी रफिक शेख, मुन्ना मंद्रुप 11 बिलाल शेख, एजे हराळवाडी गोपाळ मालक शेळके, त्याचबरोबर गुरु सीसी चंद्रशेखर उदगिरी, रहमत सीसी युसुफ बिराजदार, सरदार सीसी शोएब चौधरी आणि संदेश बोर्डे 11 संदेश बोर्डे या 8 संघ मालकांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या सामन्यामध्ये आपला स्वतःचा संघ या ठिकाणी खेळवताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यापैकी आपण पाहतो आज टुर्नामेंट कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सादिक शेख माचोसर, जफर शेख साथी, बिलाल उटकूर, फयाज जमादार, प्रवीण राठोड. पंच कमिटीमध्ये पाहतो आपण मोहसिन शेख, मजर बंगोळी, मोहसिन मुल्ला, समालोचक मनीष काळे आणि ग्राउंड्समन अनिल गुंजाळ या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पाहतो ते सामने रंगताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मैदानात वळूया. मैदानात आपण पाहूया इथे मात्र सुंदर फटका आहे. आपण पाहतो तर 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. नक्कीच 45 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 10 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती 29 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज आहे. यहाँ पे इथे मात्र आपण पाहतो एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. नक्कीच
यानंतर होणारा सामना जो आहे तो लुझर लुझर यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी समीर आयटम आणि खली यांना विनंती आहे. या ठिकाणी सलीम चाचाच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. तर दोघा कप्तानांनी या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया चेंडू मात्र मैदानात जाताना पाहतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र थोडासा दबाव फलंदाजांवरती नक्कीच आणला जातोय. मोनिशने जर या ठिकाणी सामना खेचून आणला तर त्याला सुद्धा या ठिकाणी रफिक भाई यांच्याकडून म्हणजेच कप्तान यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ते मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न फसतोय. फटका बांधून ठेवलं जाते, जखडून ठेवलं जाते. गोलंदाजीचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लगातार 4 चेंडू वरती आपण पाहिलं असेल या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकलेला रोहन ढेपे यांनी. रोहन ढेपे एक उत्तर सोलापूर मधील एक मोठा खेळाडू. नक्कीच या मैदानात आपल्याला या सुपर 8 मध्ये सामना करताना पाहायला मिळतोय, गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. होय, यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक होलचा प्रयत्न आहे. नक्कीच लेदर क्रिकेटमध्ये एलबीडब्ल्यू असतो, टेनिस क्रिकेटमध्ये थोडंसं आपण या ठिकाणी वगळलं गेलेलं आहे. मात्र अपील करणं मात्र त्यांनी सोडलेलं नाहीये. नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईज. रहमत सीसीचे स्पॉन्सर नक्कीच युसुफ बिराजदार या ठिकाणी आपल्याला उपस्थिती आलेली आहे. त्यांना विनंती करून आपण कृपया स्टेजवर यायचंय. या ठिकाणी त्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं योगदान या टुर्नामेंटसाठी मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. आपण सहभाग घेतलेला आहे, पुढाकार घेतलेला आहे. नक्कीच आपलं या ठिकाणी सहर्ष हार्दिक 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 स्वागत. मैदानात पुन्हा एकदा वळूया, आपण पाहूया. नक्कीच इथे मात्र बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. 2 षटकं झालेली आहेत, 11 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. इथे मात्र पाहतो थोडस हवा या ठिकाणी नक्कीच आपलं थोडासा रंग दाखवत आहेत. या ठिकाणी पाहूया 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झाले. पुढला चेंडू लखन गायकवाड गावडे. हो, आपण पाहत होता गगन चुंबी दणदणीत कडकडीत सणसणीत नक्कीच मॉनिशच्या बॅट मधून केला गेलेला वार. बॉल आणायचा, पटकन बॉल आणायचा, प्लेअर बॉल आणा तिकडे जाऊन. मॉनिशच्या बॅट मधून केलेला वार, चेंडू जातो सीमा पार. दणदणीत कणकणीत सणसणीत षटकार. आवाज द्यायचा आहे तिकडे पटकन, पब्लिकला आवाज द्या बॉल साठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. मात्र आपण पाहतो तर 17 धावांवरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 17 म्हटलं की खतरा. पाहूया पुढच्या चेंडू खतरा कोणाला होतोय, फलंदाजाला की गोलंदाजाला. पाहूया पुढला चेंडू. सर वही बॉल को रफ कीजिए. इसके बाद का टॉस यहाँ पर रहमत ईसा 11 वर्सेस दोनों कप्तान यहाँ पर टॉस के लिए आइए. तो हमारे इस मैच के चीफ गेस्ट टॉस के लिए माचो सर के पिताजी, उनके हाथों और यूसुफ बिराजदार जो नक्कीच रहमत बीसीसीचे युसुफ बिराजदार आहेत. त्याचबरोबर जब्बार शेख आहेत, त्याचबरोबर जब्बार सय्यद, माफ करा जब्बार सय्यद आणि त्याच्यासोबत आपण पाहतो सलीम चाचा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेकीसाठी आपण सर्वांना सन्माननीय व्यक्तींना मी विनंती करून आपण मैदानामध्ये जायचं आहे. सोबतच आपण पाहतो तर सर गौस बागवान या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सुद्धा नाणेफेकीसाठी जायचंय.
या ठिकाणी पाहूया सामन्यात 18 धावा झालेल्या आहेत, तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हराळवाडी विरुद्ध आपण पाहतो त्या ठिकाणी ईसा 11 दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना रंगणार आहे. नाणेफेक झालेली आहे सलीम चाचा यांच्या हस्ते. इथे मात्र पाहूया नाणेफेक जिंकलेली होती. ईसा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. या ठिकाणी पाहूया गोलंदाजीचा निर्णय घेतलेला ईसा 11 संघ हराळवाडी संघाला. फिल्डिंग ना गोलंदाजी ना. इथे मात्र आपण पाहतो तर चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये शॉट पितात चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूल केलेला आहे, मात्र चेंडू या ठिकाणी नक्कीच मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहूया ईसा 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी हराळवाडी संघाला या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. त्यानंतर होणारा सामना. चला बॉल द्यायचा पटकन. एकोणीस धावा झालेल्या आहेत, तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र इथे आपण उपस्थित आहेत रिजवान भाई अरब आणि त्यासोबतच त्यांचा कालच या ठिकाणी वाढदिवस झाला होता. दरबार हॉटेल दरबारचे या ठिकाणी सर्व आहेत आणि त्यांचा वाढदिवस काल होता. त्याचबरोबर प्रवीण राठोड यांचा सुद्धा काल वाढदिवस होता. या दोघांचाही वाढदिवस या ठिकाणी आपण नक्कीच केक कापून साजरा करणार आहोत. दोघांनाही या ठिकाणी बिलेटेड हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. मैदानात आपण जातो तर मैदानात वळतो, तिथं थोडासा खेळ थांबलेला आहे. नक्कीच मोहनीश एमुल या ठिकाणी आपण पाहतो तर रितेश राठोड हे दोघंही फलंदाज मैदानात आपल्याला किल्ला लढवताना पाहायला मिळत आहेत. मात्र चेंडू शिल्लक 20 आणि गरज आहे ती 70 धावांची. इथे आपण पाहतो तो वाढदिवस साजरा केला जाणार आहे. नक्कीच हॉटेल दरबारचे सर्व त्याचबरोबर प्रवीण राठोड या दोघांचा वाढदिवस या ठिकाणी केक कापून साजरा केला जातो. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी केक कापला जातोय आणि या ठिकाणी 6 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारणाऱ्या धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 2 गडी बाद. नक्कीच बार बार ये दिन आहे, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. इथे मात्र वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा.
रुमाल 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतो 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. चार धावा या ठिकाणी नक्कीच जोडल्या जातील धावफलकावरती. नक्कीच 31 धावा. पुढला चेंडू घेऊन आपण पाहूया. रोहन ढेपे या ठिकाणी गोलंदाजी करताना शॉटपिचचा चेंडू पूल केलेला आहे. नक्कीच हा फटका आहे. पाहूया किती धावा या ठिकाणी मिळतील. पंचांचा इशारा. 6 धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 37 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. मात्र पाठलाग जो करायचा 16 चेंडू 52 धावांची गरज अजूनही या ठिकाणी नक्कीच कठीण नाहीये, अशक्य पण नाहीये, शक्य आहे. टेरिस क्रिकेट आहे. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत त्या 52. अजूनही रितेश राठोडच्या बॅट मधून नक्की रितेश राठोड बद्दल सांगायचं झालं तर हा त्यांचा होम ग्राउंड होम पिच याच मैदानात कायम ते सराव करत असतात. त्यांच्यासाठी नक्कीच ही धावसंख्या उभी करणं कठीण नाहीये या मैदानामध्ये. चौथं षटक प्रगती पथावरती जरा लवकर आटपायचंय. नक्कीच अजून 2 सामने होणार आहेत. 6 षटकाचे सामने खेळवायचे आपल्याला. चला पंच. इथे मात्र आपण पाहायचंय पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी करताना बॉलिंग मार्चवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतो तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवलेलं आहे. इथे मात्र आपण पाहूया पुढला चेंडू. यावेळेला फटका पॉइंट दिशेने बुलेट मधून निघालेली गोळी तसा चेंडू निघतोय थेट जातो तो चौकारात. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारताना पाहायला मिळते. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. रितेश राठोड मात्र या ठिकाणी तो आपण पाहतो तर बहरतला जातोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते रितेश राठोडच्या माध्यमातून. प्रवीण राठोडच्या चेहऱ्यावर मात्र या ठिकाणी हास्य. नक्कीच रितेश राठोड हे बंधू आहेत त्यांचे. अच्छा, एक छक्का एक षटकार आणि एक चौकारच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 15. रितेश राठोड यांची वैयक्तिक एक मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्की यावेळेला फटका चुकतोय. मात्र या ठिकाणी मिड विकेटला एक धाव नक्की मिळेल.
या एका धावने धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 242 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती रितेश आणि मोनिश या ठिकाणी मैदानामध्ये आपली जोडी या ठिकाणी मैदानात खेळताना पाहायला मिळते. नांदणी संघाकडून मात्र पाठलाग जो करायचा 14 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. एक मोठी फटकेबाजी होणे गरजेचं आहे. मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी होणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओहो, यावेळेला आपण पाहत होतो मोनिशच्या बॅटमधून केलेला वार, चेंडू जातो सीमा पार हवेला चिरत, हा दणदणीत खणखणीत सनसनीत षटकार. यावेळेला फटका आपण पाहत होतो. पुन्हा एकदा मोठा फटका येणार आहे आणि हो हो, चेंडू इतका उंच होता क्षेत्ररक्षणाला कळला नाहीये. इथे मात्र 2 धावा पूर्ण, तिसरी धाव नाही. इथे मात्र रोखलेलं आहे 2 धावांवरती आणि या 2 धावांनी धावत संख्या मात्र आपण पाहतो त्या ठिकाणी मुसंडी मात्र पाहायला मिळते 50 धावा. रिव्ह्यू घेतला जाणार आहे या ठिकाणी नक्कीच. नक्कीच या ठिकाणी 2 धावा दिल्या जातील. पण थर्ड अंपायरचा इशारा आहे 2 धावा. इथे मात्र 50 धावा होताना पाहायला मिळतात. तर 4 षटकांचा खेळ संपतोय. 50 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. 12 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. नक्कीच थर्ड अंपायर म्हणून या ठिकाणी काम पाहतात ते माचो सर. बारा चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. पाठलाग करायचा आहे. मोनिशसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे रफिक कॅप्टन यांच्याकडून. पाहूया मोनिश. आज मात्र बक्षिसाचा वर्षाव झाला होता तो सौरभ चाकोतेवरती. तब्बल 4000 रुपये या ठिकाणी सौरभ चाकोतेच्या खिशात गेलेले आहेत. आपण पाहतोय तिथे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय या ठिकाणी लॉंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 18 चेंडूंमध्ये 63 धावा आपण केल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतो तर फुलटॉस चेंडू आहे. नक्कीच त्याचा खरपूर समाचार घेतला जाईल. स्टेट ड्राईव्ह फटका आहे. नक्की क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतं. दरम्यान आपण पाहतो तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या थोडीशी आपण वाढताना पाहायला मिळते. यानंतर लगेच सामना सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षण ज्यांनी घेतलेला आहे
त्यांनी लगेच ईसा 11 संघ आपण तयारीत राहायचं आपल्या खेळाडूहून. 6 षटकांचा सामना असेल, लगेच आपण मैदान उतरायचे. सामना संपल्या पंचांनी सुद्धा आतच थांबायचंय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, मात्र फटका फसतोय, चेंडू जातो. आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच टीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी पाहूया 2 छोट्या धावा घेतल्या जात आहेत. हो रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर या ठिकाणी एका धावेला 2 धावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात हे 2 फलंदाज. नक्कीच ही गरज आहे या खेळाची, या सामन्याची, आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी ह्या धावा या ठिकाणी आपण जोडताना पाहायला मिळतात. हे 2 फलंदाज मॉनिश आणि रितेश. धावसंख्या जाऊन पोहोचते 55. 9 चेंडू आणि गरज आहे ती 34 धावांची. इथे मात्र षटकार आणि चौकारांची अतिशय बाजी होणं गरजेचं आहे सामना जिंकायचा असेल तर. नक्कीच काहीतरी इतिहास करावा लागेल, आणि इतिहास म्हटलं की इथे मात्र आपल्याला काहीतरी वेगळं अस्तित्व दाखवावं लागतं. इथे मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आहे. पंच वळतात, 2 हात समांतर दंडित केलं जाईल गोलंदाजाला पंचांकडून एका धावेने. वाईड चेंडू आहे, आणि इतिहास बदलायचा असेल तो जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. इथे इतिहास बदलायचा आहे. अब्बास मुजावर या ठिकाणी अंडेवाले या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा विनंती केली जाईल आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतो. लेफ्टेड शॉट होता, सुंदर पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी जातात. तो षटकार आणि आता मात्र गरज होती 8 चेंडूंमध्ये 27 धावांची. आणि नक्कीच आपण पाहिलं असेल आजच्या एक वैशिष्ट्य आहे सुपर 8 संघाचं या ठिकाणी टुर्नामेंटचं. इथं सुपर 8 मध्ये आपण पाहतो सकाळपासून जितके सामने होत आहेत, या सामन्याचं चित्र पाहिलं तर शेवटच्या षटकाला किमान 20-24 अशाच धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू, गरज आहे ती 27 धावांची. मॉनिश मात्र या ठिकाणी आपण पाहतो तर सुंदर खेळ दाखवताना, आणि या मैदानामध्ये आपण पाहतो तर युनिक सुपर 8 चे या टुर्नामेंटचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला 3रा सामना, 3ऱ्या सामन्यातील 2ऱ्या इनिंग मधला आपण पाहतो तर शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहे, आणि गरज आहे ती 27 धावांची. मॉनिश खेळपट्टीच्या मुख्य डोकाला, दुसऱ्या डोकाला रितेश. सहित जागीरदार गोलंदाजी करताना पुढला चेंडू सहितचा मॉनिशसाठी. 8 चेंडू 27 धावा. ओहो, यावर मात्र हा बी होताना पाहायला मिळतोय गोलंदाज. 1 धाव निश्चित मिळेल. इथे मात्र 1 धाव महत्वाची नाहीये, इथे आपल्याला षटकारी चौकारांची गरज आहे. पंचांचा इशारा 22 स्वरूपात 1 धाव या ठिकाणी नक्की मिळणार आहे. आता मात्र 7 चेंडू 26 धावांची गरज. रितेश राठोड खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. नक्कीच होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. नक्कीच याचा ऍडव्हान्टेज घेण्याची क्षमता या खेळाडूमध्ये म्हणजे रितेश राठोड मध्ये. पाहूया काय करतात. 7 चेंडू 26 धावांची गरज आहे. गोलंदाजीला मात्र आपण पाहतो एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे सहित जागीरदार. पुढला चेंडू घेऊन रितेशसाठी. ओहो, या फटका मारलेला पाहूया मात्र ग्राउंड शॉट, नो मॅन झोन मध्ये चेंडू जातोय. इथे मात्र आपण पाहतो पंचांचा इशारा 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6, गरज आहे 22 धावांची. आपण पाहिलं असेल पहिला सामना जो होता तिथे सुद्धा 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज होती. दुसऱ्या सामन्यामध्ये पण अगदी त्याच पद्धतीची धावांची गरज होती, आणि आता सुद्धा हा 3रा सामना आहे. या 3ऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. आजच्या सर्व सामन्यांमधलं एकसारखेपणा जर कुठला असेल तर तो नक्कीच हा आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जातोय. एक मोठी धावसंख्या समोर उभी राहते, आणि ती धावसंख्या पूर्ण करण्याची क्षमता ठेवली जाते. 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती 22 धावांची. सौरभ चाकोते सध्या त्यांचा खिशा थोडासा गरम आहे, त्यामुळे थोडंसं त्यांना या ठिकाणी अंदाज येत नाहीये, धावांचा अंदाज येत नाहीये, कन्फ्युजन मध्ये आहेत. त्यांच्या समोर फक्त त्यांच्याच धावा दिसतात त्यांना, बाकी संघाच्या कुठल्याच धावा दिसत नाहीयेत. इथे मात्र 6 चेंडू 22 धावांची गरज. खुद गब्बर, खुद कप्तान मैदानात आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. आणि नक्कीच आज आपण ज्यांच्या आठवणीमध्ये ही टुर्नामेंट भरवलेली आहे, म्हणजेच आपले मंद्रुपचे मुन्ना शेख, त्यांचा सर्वात विश्वासू
असा गोलंदाज जर कोण असेल तर नक्कीच या ठिकाणी हा गोलंदाज आहे सचिन टेळे. त्याच्यावरती सर्वाधिक विश्वास होता तो या आपल्या मुन्ना शेखचा आणि तोच गोलंदाज मैदानात पाहतो सचिन टेळे गोलंदाजी करताना आणि त्याचा सामना करत मोहनीश येमुल 39 धावांवरती खेळतायत. अर्धशतकापासून 11 पावलं दूर आहेत आणि विजयापासून 22 पावलं दूर आहेत. हा सामना खेचून आणण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे का तर आहे नक्कीच. 6 चेंडू 22 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतात सचिन. सामना करतील मोहनीश. ओ नो चेंडू आहे सोना पे सुहागा. ओ हो फ्री हिटची संधी तर आहेच शिवाय या चेंडूवरती षटकार. आज सकाळपासून या प्रकारचा दबाव आपण गोलंदाजांवरती पाहतो. प्रत्येक आपण सामन्यामध्ये पाहिला असेल हाच प्रकार आपल्याला घडताना पाहायला मिळालेला आहे. हिमरचा चेंडू आहे नो चेंडू दिलेला आहे. न चेंडू टाकता 7 धावा मिळत आहेत म्हणजेच 6 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 15 धावांची. बॉल बघायचा पटकन बॉल द्यायचा पटकन. सहा चेंडू 15 धावा. मोहनीश येमुल वैयक्तिक 45 धावावरती खेळताना पाहायला मिळतात. 18 चेंडू सामना करत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने मोहनीश येमुल 45 धावावरती खेळताना पाहिजे. अर्धशतकापासून 5 पावलं दूर आहेत मोहनीश येमुल. चला फिल्डर बॉल आणायला जायचं पटकन. आपण पब्लिककडे बॉल मागायचा आहे. पब्लिककडे बॉल मागायचा पटकन. इथे मात्र आता 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. जफर सर 6 चेंडू 15 धावा. इथे मात्र आपण पाहतो व्यासपीठावरती आनंद घेतात ये पगला है. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका माझा प्रयत्न आहे मात्र चेंडू आपण पाहतो तर या ठिकाणी नक्कीच 4 धावा आहे. भात निघेला वार चेंडू साचा सीमा पार. दणदणीत खणखणीत सनसनीत युनिक स्पोर्ट्सचा हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. चेंडू 11 धावा. 49 धावांवरती खेळतो मोहनीश. 1 पाऊल दूर अर्धशतकापासून. ओ हो 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 मोहनीशच्या बॅट मधून हवेला चिरत फरक जातोय तो. दणदणीत खणखणीत सनसनीत युनिक सुपर हिटचा षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारतात 84. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गरज होती 5 धावांची. इथे मात्र सचिन टेळे थोडेसे आपण पाहतो तर दबावामध्ये 17 धावा दिलेल्या 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. मोहनीश मात्र या ठिकाणी अभिनंदन त्यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी या दबावामध्ये सुद्धा आपला खेळ दाखवतात मोहनीश येमुल. 20 चेंडू सामना करत 55 धावावरती खेळताना. इथे मात्र आपण पाहतो कव्हरला एक सुंदर फटका. चेंडूकडे क्षेत्ररक्षण होतो. हो हो पुन्हा एकदा 4 धावा. इथे मात्र विजयापासून फक्त 1 पाऊल दूर आहे तो मोहनीश. म्हणजेच नांदणी संघ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज ती फक्त आणि फक्त 1 धावेची. या 1 धावेरी आपण पाहूया काय होतंय. नक्कीच मोहनीश येमुल खेळतायत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. साथ देतात रितेश. पाहूया पुढचा चेंडू सचिन टेळेचा. सामना करते मोहनीश येमुल खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. इथे मात्र सन्मान दिलेला चेंडूला आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. नांदणी संघ या ठिकाणी विजयश्री नोंदवतोय आणि नक्कीच या ठिकाणी आव्हान जे आहे ते मात्र आता जे राहिलेलं आहे ते फक्त या ठिकाणी पाहूया मंद्रुप म्हणजेच मुन्ना मंद्रुप 11 संघाचा आता सामना या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच 89 धावा 2 गडी बाद झाले आहेत आणि प्लेअर ऑफ द मॅच नक्कीच मोहनीश येमुल. या ठिकाणी 60 धावा वैयक्तिक झालेल्या आहेत. 22 चेंडूचा सामना करत 3 चौकार
आणि 6 षटकार या खेळाडूने लगावलेले आहेत. पंच आताच थांबा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ईसा 11 संघ आपण पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हा सर बोला.